सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुं। काल आपण 14वा श्लोक पाहत होतो. 17वा अध्याय सुद्धा आपला जवळजवळ निम्मा झालेला आहे. अनेक गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत आणि आता महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलेला इथे. देवद्विजगुरुप्राज्ञ पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते. काय आहे की आत्तापर्यंत कशाचं महत्त्व सांगितलं गेलं. श्लोक 13व्या पर्यंत यज्ञ यज्ञ तपदान या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि या 3 गोष्टी वेगवेगळ्या गुणांची माणसं कसे करतात, कोणतं अन्न त्याच्यासाठी प्राशन करतात, अन्नाचा संबंध आहे यज्ञ तपदानाशी. आता हे जे आहे यज्ञ हा विषय संपला 13व्या श्लोकात. 14व्या श्लोकामध्ये आता सत्वगुणाचे लोक हे कसं तप करतात, कसं तप करावं, देव, द्विज, गुरु, प्राज्ञ या 4 लोकांचं पूजन करावं.
तप कसं करायचं? उपासना पाहिजेच ना काहीतरी. जसजसं आपण अध्यात्म मार्गावर पुढे जातो तसतशी उपासना पाहिजे. रोजच्या जीवनात सुख आनंद प्राप्त करणं हा एक वेगळा मार्ग आहे. परंतु गीतेचं ज्ञान हे चाचपडून सगळं अभ्यास करून ते आपला पूर्णपणे अंगीकारणं हा एक अजून वेगळा मार्ग आहे. त्याच्यासाठी सांगितलं हे तप कसं करणार मग? देव म्हणजे भगवान, द्विज ब्राह्मण, गुरु ब्राह्मण म्हणजे कोण? दोनदा जन्मलेला, म्हणजे ज्यानी भगवंताला प्राप्त केलं आहे. आधी एक साधा जन्म भगवंताला प्राप्त केलं म्हणजे तो आता मी म्हणजे देह राहिला नाही तर मी म्हणजे चैतन्य, अशी त्याची पूर्णपणे ठाम समजूत झाली आहे. त्याच्यामुळे त्याचा दुसरा जन्म झाला. आणि त्याला द्विज म्हणायचं. असा ब्राह्मण की ज्यानी चैतन्याला प्राप्त केलेलं आहे. तिसरा म्हणजे गुरु आणि चौथा म्हणजे प्राज्ञ, म्हणजे नुसतंच ज्ञान मिळवलेला विद्वान. त्यांनी काय अजून प्राप्त नाही केलं. पण या चार चौघांचं जर पूजन करून हे यांनी तप केलं तर काय होतं? श्रेष्ठ लोकांच्या जयंत पुण्यतिथ्या सुद्धा आपण का साजऱ्या करतो? तर ते विचार आपल्या मनामध्ये आणून आपलं मन त्या विचारांनी भरून मग ते आपल्या आतमध्ये येतात, उतरतात आपल्या जीवनात. म्हणून ते पूजन महत्त्वाचं आहे. शौचम आर्जवम, पूजनम आवश्यक आहे, पण शौचम सुद्धा म्हणजे शुद्धता, मनाची शुद्धता. आर्जवम, आर्जव म्हणजे आर्जव करणं, परमेश्वराला विनंती करणं, समर्पित होणं. ब्रह्मचर्य, मोह न करणं, काम न करणं, अहिंसा, शारीरिक हिंसा पण नको आणि मानसिक हिंसा पण करू नये. याला म्हणतात शारीरम तप. शरीराचं तप करणं हे सगळे शरीरातच मोडतात. याला म्हणतात शारीरिक तप. इथे ही डेफिनेशन दिलेली आहे. आता हे जसं मी सांगितलं तसंच सांगितलेलं आहे. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ या चौघांचं आपण पूजन का करायचं आहे? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मोठ्या लोकांचं पूजन केलं की आपल्या मनात एक त्यांच्याबद्दल आदराचा भाव निर्माण होतो आणि आपली बुद्धी तिथे समर्पित होते. हा मनुष्य आपल्यापेक्षा महान आहे, त्याचं पूजन करायला पाहिजे आपण, त्याला आपण आदरातिथ्य करतो. हा जो भाव एक मनामध्ये येतो, ह्याच्यामुळे ॲटोमॅटिक त्या ग्रेट माणसांचे सगळे गुण आपल्यात पण येतात. म्हणून त्यांच्याशी विनयाने वागलं पाहिजे आणि त्यांचं पूजन केलं पाहिजे. याप्रमाणे त्यांच्या सानिध्यात राहून राहून आपल्याला आपल्याही अंगात ते गुण येतात. ज्याप्रमाणे काल उदाहरण दिलं होतं मी की चुंबकाच्या सानिध्यात लोखंडाचा तुकडा जर राहिला तर थोड्या वेळाने लोखंडाच्या तुकड्यालाही दुसऱ्या लोखंडाच्या वस्तू चिकटायला लागतात. लोखंडाचा तुकडा हा मुळीच चुंबकच बनतो. तसं असतं आपलं की विद्वान किंवा गुरु ह्यांना जर आपण पूजन केलं तर आपल्यात पण त्यांचे सगळे श्रेष्ठ गुण येतात, त्यांचं ज्ञान उतरतं किंवा आपल्याला तो मार्ग सापडतो. आत्मनिरीक्षण आपण शिकतो.
कुणाला शारीरिक तर इजा होच नाही, पण आपल्याकडून मानसिक सुद्धा त्यांची वृत्ती बदलता कामा नये. दुसऱ्याला सुख वाटेल अशा रीतीने आपण भावनिक आणि बौद्धिक क्षेत्रातून लोकांशी वागावं. तप म्हणजे नुसतं आत्मसंयमन किंवा पूजा अर्चा किंवा तपोवनात जाऊन बसणं अशा नाही आहेत. तर तप म्हणजे मनबुद्धीवर तर नियंत्रणच आहे. सगळी आपली अंतःकरणाची भूमी सुपीक करून टाकायची, याला म्हणायचं तप करणे. आता वाणीचं तप काय आहे? वाणीचं तप आपलं बोलणं जे आहे, किती बारीक सारीक भगवंतांनी विषय मांडलेत बघा. आत्तापर्यंत काय सांगितलं? पहिल्या या श्लोकामध्ये तपाच्या 14व्या श्लोकात काय काय केलं पाहिजे हे सांगितलं. पूजन, आर्जव करणं, अहिंसा पाळणं, हे सगळं सांगितलं नाही का. कोणाकोणाचं पूजन करावं हेही सांगितलं. हां, आता दुसऱ्या तपाच्या श्लोकात सांगतायत की वाणीचं तप कसं असावं. आपल्या बोलणं अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाग्भयं तपोच्यते. काय म्हणतात? अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्. अनुद्वेग, उद्वेग. उद्वेग म्हणजे दुसऱ्याच्या मनात उद्वेग निर्माण करायचा, म्हणजे काय? दुःख, ताण निर्माण करायचा. पण अनुद्वेगकरं वाक्यम, अन्न म्हणजे दुसऱ्याला दुःख देणारं वाक्य नको. हां, नंतर सत्यम प्रियहितं च यत्, जे सत्यम खरं आहे, शक्यतोवर खरंच सांगावं, पण हळूहळू सांगावं त्याला जर पेलत नसेल तर. प्रियहितम, प्रिय पण पाहिजे, खडाखड नको. म्हणजे दुसऱ्याने जरी तशी चूक केली असली की त्याला रागवलंच पाहिजे. पण तरीसुद्धा ज्यावेळी माणसं बरोबरीची असतात त्यांना काही मान असतो आणि वाटतच असेल की दुसऱ्याचं हित व्हावं, तर आपल्या वाणीवर जबरदस्त कंट्रोल पाहिजे. आपल्या वाणीवर कंट्रोल नसेल तर आपलंच तो नुकसान करतो. म्हणून काय काय लागतंय? अनुद्वेगकरं वाक्यम म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुःख होणार नाही. अनुद्वेग, दुसऱ्याला दुःख न देणारं वाक्य बोलावं. सत्यम, जरी त्याचं चुकत असलं किंवा जरी त्याचं नुकसान टळणार असलं तरी थोडंसं हळूवारपणाने पण सत्यच बोलावं. किंचित सत्याला एक अगदी बारीकसा बाण मारावा. सत्य, नंतर प्रिय बोलावं. काहीतरी आपण बोलतो आणि दुसऱ्याला खूप लागतं, तसा उद्देशही नसतो, पण आपलं बोलणंच तसलं आहे. प्रिय बोलावं, नेहमी विचार करून.
हितम. असं प्रिय बोलणं असलं तरी खोटं बोलू नये. दुसऱ्याचं हित साधणारं. एक तर ते सत्य पाहिजे, दुसऱ्याचं हित साधणारं पाहिजे आणि प्रिय पाहिजे. त्याचं मन न दुखावता त्याला त्यातली सत्यता कळली पाहिजे. स्वाध्यायाभ्यसनं चैव. स्वाध्याय अभ्यसनम. स्वाध्याय. कशाचा स्वाध्याय झाला पाहिजे? आपण कुठल्या मार्गातले आहोत? अध्यात्मशास्त्रातले आहोत. मग वेदाध्ययन ही पूर्वीची पद्धत होती, गुरुच्या गृही राहून. आता काय? आता भगवद्गीता, उपनिषद. स्वाध्याय अभ्यसनम. रोज काहीतरी स्वाध्याय पाहिजे मनाला. काहीतरी प्रश्न मनन चिंतनासाठी डोक्यात पाहिजे आणि अभ्यास पाहिजे. अभ्यास याचा अर्थ नित्य अध्ययन करणं. नित्य अध्ययन करणं. ह्याच्यात रीत कशी आहे? आपण कशी रीत वापरतो आत्ता तशी रीत आहे अध्ययनाची, अभ्यासाची. की थोडंसं कालच्या विभागातला शेवटचा भाग आणि त्याला जोडून आजचा भाग, म्हणजे आपल्याला लिंक लागते. तोडून तोडून केलं की आपल्याला कळत नाही आपण काल काय वाचलं, आज काय. आणि हा अभ्यास किती वेळ आहे? तो काय परीक्षेसारखा लहान मुलांच्या 24 तास थोडी घेऊन बसायचं आहे. जे काही करायचं आहे हा असा अभ्यास म्हणा पुस्तकांचा नाही, तर अभ्यास म्हणजे ध्यानाचा अभ्यास म्हणा. रात्री 10 वाजता खोलीत जाऊन 10 वाजता म्हणा, 11 वाजता म्हणा, 12 वाजता म्हणा, 10 मिनिटं ध्यानाचा अभ्यास करा. पुढे काय म्हणतात? वाक् भयम तप उच्यते. नाही, काहीतरी तो शब्द वेगळा आहे. वाङ्मयम तप उच्यते. म्हणजे याला म्हणतात वाणीचं तप. अतिशय ज्याच्यात सामर्थ्य आहे, शक्ती आहे, असं माणसाचं साधन म्हणजे माणसाची वाणी, बोलणं. त्या वाणीमध्ये बरं का म्हणजे सर्वसामान्यपणे मनुष्य विचार करून बोलतो का? वाटेल ते बडबड बडबड करत नाही माणूस. नॉर्मल माणूस आणि मीडियम वयातला. बाकी सगळे आपापल्या अंडरस्टँडिंगनुसार बोलतात. पण तरीसुद्धा बघा तुम्ही, आपल्या मनात आपण कोणतेही फालतू विचार करू शकतो, कोणतेही उच्च विचार करू शकतो. त्याप्रमाणे आपलं व्यक्तित्व घडत असतं, नो डाऊट. परंतु जेव्हा आपण बोलतोय चार चौघात, त्यावेळी आपण मनात योग्य त्याचं प्लॅनिंग करतो. कितीही कमी वेळ असला आपल्याकडे तरी, आणि मग तो सराव होत जातो. आणि दुसरी गोष्ट, बुद्धीचा सुद्धा इथे वापर असतो. वाटेल ते माणूस कधी बरळत नाही. म्हणजे वाणी हे इतकं अतिशय आपल्यावर प्रभाव टाकणारं साधन आहे. दुसऱ्यांवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. आपल्या बोलण्यावरच सगळं आपलं जीवन अवलंबून आहे. आणि मनुष्य काही वेळेस एखादी गोष्ट स्पष्ट करायला अति बोलतो. अति बोललं की
शक्तीचा अपव्यय होतो. कारण प्रत्येक वेळी तुम्ही बोलत असताना आतली शक्ती बाहेर जात असते. वाणी कशी असली पाहिजे? आता वाणीचं महत्त्व आपल्याला कळलं. मग वाणी कशी असली पाहिजे? अनउद्वेगकरम, दुसऱ्यांना त्रास होणार नाही, दुसऱ्यांना दुःख देणार नाही अशी वाणी असली. असभ्य शब्द नसावेत त्याच्यात. आपण जे बोलतो ना, त्या ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर लगेच त्याचं हे उमटतं चित्र. त्याच्यामुळे आपल्याला कळतं. आपण काय बोललो विचार करून बोलावं. हे तपच आहे, वाणीचं तप आहे. आपण कधी विचार केलाय का? आपण तपच कधी केलं नाही. आणि जर वाणीचं तप केलं नाही, आवश्यक तेवढं बोलावं, पण आवश्यक असतानाही न बोलणं म्हणजे वेडेपणा आहे. कारण तिथे आवश्यकता होती, वाणी दिलीच कशाला मग तुम्हाला? तर ते एक आहे महत्त्वाचं. दुसरं म्हणजे आपल्या बोलण्यातून कधीही अपशब्द जाऊ नयेत, दुसऱ्याचं मन दुखावलं जाऊ नये, हे एक आहे. हे सगळं वाणीचं तप आहे. किंवा असं प्रसंग ओढवलाय की आता धरून दुसऱ्याला मारू का काय, तरी ही वाणीवर कंट्रोल हवा. इतकं त्या वाणीचं महत्त्व आहे. एकदा वाणीतून गेलेला शब्दाचा बाण आयुष्यात परत कधीच भात्यात येत नाही. त्याच्यामुळे अनंत नुकसानं सोसावी लागतात. लोकांच्या मनातलं ते जात नाही, अत्यंत खोलवर रुतलेलं असतं ते. इतकं महत्त्व आहे त्या वाणीला. वाणी कधीही कटू असता कामा नाही, कठोर असता कामा नाही. कुविचार नकोत त्याच्यामध्ये. मनात काही असू दे, तोंडाने बोलताना चांगलं बोलायचं. त्यामुळे लोकांचं इतकं सगळं त्यांना जन्मजात गॉड गिफ्ट असतं सगळ्या गोष्टींचं. बुद्धिमान असतात लोक, पण त्यांना वाणीचं तप साधत नाही, म्हणून त्यांचं नुकसान होतं. कारण लोकांना अहंकार खूप आहे, त्यांना ते खूप लागतं लगेच. ते काही साधू माणसं नाही आहेत. तरी साधूसुद्धा म्हणजे पूर्वीचे ऋषीमुनीसुद्धा अमका असं बोलला, तमक्याने हे असं केलं, ह्याला शाप द्या, त्याला हे करा, मग त्याला परत शाप द्या, असे होते. त्यामुळे संताप, अहंकाराचे विचार हे येतातच. हे दुनिया म्हणजे काय आपण पाहून घेतलेले की पंचमहाभूतात्मक खेळ आहे आणि त्यात त्रिगुण आहेत परत. त्याच्यामुळे ते तामस गुणापर्यंत जर पोहोचलं तर ते तसंच होणार. दुसऱ्याला राग येईल असं पण काहीही बोलू नये. याला म्हणतात वाणीचं तप. तप या मुद्द्यामध्ये वाणीला घातलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर या वाणीने शक्यतोवर खोटं बोलू नये. ह्या श्लोकातलंच आपण एक एक मुद्दे घेतो आहोत की शक्यतोवर खोटं बोलू नये. दुसऱ्याला जर काही सांगायचं असेल तर वेगळी उदाहरणं देऊन तुम्ही पण खरंच सांगण्याचा प्रयत्न करा. त्या विषयावर नंतर जास्त काही बोलू नका, त्याला पचेपर्यंत. थोडंसं त्याला सांगणं जर कठीण असेल एखादी गोष्ट, पण खोटं बोलू नका तुम्ही. तर काय झालं, असं झालं करून उदाहरणं देऊन
मग त्याची जी काय अवस्था झाली आहे ती तुझी झाली आहे बाळा. तर ते असं झालं आहे तुझ्या बाबतीत की तुला आता 40पैकी 6च मार्क मिळालेले आहेत. तर पुढच्या वेळी तू अभ्यास कर. मुद्दाम मी ही निरागस उदाहरणं देते. आपल्याला व्यवहारातली उदाहरणं पेलणार नाहीत दिली तर, आणि ते प्रत्येकाने आपापल्या जीवनात अनुभवावी. माझे अनुभव तुम्हाला किंवा तुमचे अनुभव मला येणार नाहीत, परंतु मुद्दाम इनोसंट एक्झाम्पल्स मी देते की एक लक्षात ठेव बाळा, तुला 40पैकी 6 मार्क आहेत, तू पास नाही आहेस. घाबरण्यासारखं काही नाही, सोपं आहे. अभ्यास कर, मी लक्ष देईन तुझ्याकडे, तुला शिकवीन, काळजी करू नको. पण खरं तर सांगितलं, गोड तर बोललो आपण, मधुर शब्द पाहिजेत, सत्य पाहिजे, प्रिय पाहिजे आणि त्याचं हित करणारं पाहिजे. अरे तुला तर 40पैकी 36 पडलेत, तू काय काळजी करतो, कशाला खोटं. त्याचं हित आहे का? तो अभ्यासच करणार नाही आणि म्हणेल अभ्यास न करता मला 36 पडले. त्यामुळे खरं सांगावं नेहमी. असे नियम आहेत त्या वाणीला. नुसतंच सत्य आणि प्रिय नको, तर हितकर तर नेहमीच पाहिजेत. आणि कुणाशीही बोलताना आपण वायफळ बोलतो, म्हणजे विषय खूप वाढवतो, त्याने आपलं आणि दुसऱ्याचं नुकसान होतं. मुद्दा सोडून, म्हणजे ज्यावेळी विचारलं जातं आजच्या श्लोकांवर कुणाला प्रश्न आहे का, तर श्लोकांवरच प्रश्न आला पाहिजे. आणि नंतर एक वेगळा भाग होईल, त्याच्यात इतर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतोच. असं आहे. तर हे वाणीचं झालं. जर आपण आपल्या बोलण्यामध्ये प्रत्येक विषय मांडत असताना अतिसविस्तर बोलत राहिलो, तर आपलं आणि दुसऱ्याचं नुकसान का बरं होतं? तर ती जी एक बुद्धीची लिंक असते, बुद्धीला सवय असते. यातलं नेमकं काय काय आहे? बुद्धी पॉइंट्स कलेक्ट करते. बुद्धी पॉइंट्स कलेक्ट करत असते. तिला त्यात पॉइंट्स नाही मिळाले तर ती बुद्धी हळूहळू बोथट होत जाते, वापर नाही होत तिचा. त्याच्यानंतर स्वाध्याय आणि अभ्यास दिलेला आहे. तर काय आहे माहिती का, स्वाध्याय पाहिजे. आपण जे काही बोलतो आहोत, बघा तुम्ही ही शाळा का बरं ठेवली आहे, तुमच्या लक्षात आलं आहे का? 10वीपर्यंत. नाही तर आपण थोडे मोठे होईपर्यंत घरातच काम करत बसलो असतो आणि मग जरा 11वी-12वीत जरा समज आली तर ती मुलं येड्यासारखंच वागतात ना. त्यांना अभ्यासाचं महत्त्व नसतं, खेळायचं असतं, हे असतं ते असतं. शाळेत जाणं म्हणजे जबरदस्ती वाटते. मग का ठेवला आहे हा अभ्यास? तर लहानपणापासून आपल्याला मनन, विषयांचं मनन, अभ्यास, बरं हे का पाहिजे आपल्याला? आपली ही जी वाणी आहे, यातून निघणारे हे जे शब्द आहेत ते वेल एज्युकेटेड हवेत. पुस्तकांमध्ये एक ठराविक भाषा असते. शाळेत जाऊन आपण अगदी पुस्तकी भाषा जरी नाही शिकलो, टीचर काय म्हणतात तसंच कॉपी करायचं, आई काय म्हणते तसंच कॉपी करायचं, मोठी माणसं काय बोलतात तसंच आपण बोलायचं.
असं हळूहळू शिकतात मुलं. त्याच्यानंतर खेळात सुद्धा आमच्या हिस्ट्रीमध्ये हे दिलं आहे, आमच्या सायन्समध्ये असं असं दिलं आहे. आणि त्या पुस्तकाची किंवा त्या क्वेश्चन आन्सरची जी भाषा असते, मनन करता करता मननाची सवय लागते. म्हणजे या सृष्टीमध्ये काय चाललंय, कोण काय बोलतंय, पुढे गेल्यानंतर फरक पडतो की नाही शाळा शिकलेला मनुष्य आणि शाळा न शिकलेला. पुढे गेल्यानंतर तुम्ही आजूबाजूला काय चाललंय, आपल्याला काय बोलायचं आहे, काय मार्मिकपणे बोलता येतं, बोललो नाही तरी काय विचार करायचा आहे आपल्याला लॉजिकली, आपण हे सगळं शिकतो. लिहायला वाचायला आपले विचार मांडायला आपण शिकतो. आणि म्हणून ही शाळा कॉलेज ठेवलेली आहेत. इतकं हा अभ्यासात्मक आहे सगळं. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. आज घरं सोडून कोणी गुरुकुलला जाऊ शकत नाही. परंतु आपण अभ्यास आणि चिंतन, स्वाध्याय हे केलंच पाहिजे. कशात? तप आहे. व्यावहारिक याच्यात काहीच सांगितलेलं नाही आहे बरं का. ज्यांना आता 17वा अध्याय चाललाय म्हणजे अध्यात्माची नक्कीच आवड आहे. ही काय मजा नाही चाललेली. तुम्हाला सामान्य जीवन जगायचंच आहे. ते जगता जगता आध्यात्मिक ॲप्लिकेशन्स करायचीच आहेत. तो एक भाग एकदम वेगळा आहे. पण आता तुम्ही हे सिलेक्ट केलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या आध्यात्मिक जीवनाचे नियम सांगितले जात आहेत. यज्ञ तपदान हे आपल्या जीवनात महत्त्वाचं. मग यज्ञ या विषयावर आता सांगणं संपलेलं आहे 13व्या श्लोकापर्यंत. 14 आणि 15मध्ये तपाविषयी ते माहिती देत आहेत. तर हे जे तप आहे हे काय आहे, ज्यांना अध्यात्माची ओढ आहे त्यांच्यासाठी आहे बरं का यज्ञ तपदान. आणि त्यांनी काय करायचं आहे तर अभ्यास आणि स्वाध्याय. अभ्यास म्हणजे वाचन मनन चिंतन किंवा प्रवचन ऐकणं आणि मनन चिंतन. आणि स्वाध्याय, स्वाध्याय याचा अर्थ आपण स्वतः आता आजच्या मितीला संसार करून तुम्हाला काय लिहायला जमणार नाही. मी काय लिहायला सांगणार नाही. ते काय पेपर नाही आहेत की तुम्हाला परीक्षा द्यायची. परंतु ज्याला जमतं त्यांनी नोट्स काढाव्या. ज्याला जमतं त्यांनी ते लिहिलेल्या मुद्द्यांवर विचार मंथन करावं. ज्याला जमतं त्यांनी मनन केल्यानंतर मुद्दे आपले मांडावेत आपल्या बुद्धीतून, काय इच्छा असेल तसं. आणि ज्याला यातलं काहीच जमत नाही त्याने ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून रात्री 10 मिनिटं ध्यानस्थ बसावं, एकही विचार मनात न येऊ देता. हे सगळं आपण जाणून घेतो आहोत हे नियम. हळूहळू आपल्याला मौनातच जायचं आहे. त्याच्यामुळे हे जे मनन आहे ना, हे काय करतं, जे प्रवचन झालं आहे किंवा जे आपण वाचतो आहोत, नुसतं एक श्लोक आणि त्याच्या खाली दिलेला अर्थ इतका सुद्धा मननाला पुरतो आपल्याला की हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, ते म्हणजे काय. आणि ते ज्याचं आपण मनन करतो आहोत आणि त्या विचारांमध्ये जातो आहोत त्यावेळी या विश्वाच्या विचारांपासून 10 मिनिटं आपण दूर जातो आणि जणू काही भगवंतालाच भेटलेलो असतो आपण. आणि म्हणून हे करायचं आहे हळूहळू. आणि हे आहे वाणीचं तप. का बरं?
आपण हे मनन चिंतन करताना मौनातच जातो ना. असं आहे. पूर्ण वाणीचं तप झालं. आता मानसिक तप. मानसिक तप. मनः प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते. मनः प्रसादः सौम्यत्वम्. मन म्हणजे मन म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, काहीही म्हणा इथे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. प्रसन्नता, मनाची प्रसन्नता, अंतःकरणाची प्रसन्नता. सौम्यत्वम. सौम्यत्वम म्हणजे प्रेम. सहृदयता, मनापासून परमेश्वरावर प्रेम. मौनम. मौन. आत्मविनिग्रह. आत्म अंतःकरणाचं संयमन. निग्रह संयमन, त्याचं कंट्रोल. भाव संशुद्धी. भाव कुठे येतात? मनामध्ये भाव येतात. म्हणजेच मनाची शुद्धता. मनाची शुद्धता म्हणजे काय? कपटीपणा नको तिथे, खोटेपणा नको. इति एतत् तपः. या सगळ्याला मिळून तप म्हणतात. कोणतं तप? इति एतत् तपः मानसम उच्यते. असं हे जे तप आहे त्याला मानस तप म्हणतात. मानस तपामध्ये काय काय येतं? मगाशी वाणीचं तप सांगितलं ना, नाही का? मानस तपामध्ये ते म्हणतात की प्रसाद सौम्यत्वम म्हणजे प्रसन्नता, सहृदयता, प्रेम. मौनम, मौन. आत्मसंयमन आणि शुद्ध भाव. शुद्ध भाव असला पाहिजे आपला. याला मनाचं तप म्हणतात. तप म्हणजे काय असतं शेवटी? स्वतःवर कंट्रोल करून. आता बघा तुम्ही परीक्षेचा अभ्यास करताना तपच असतं ना. 2 महिने वाचन लिखाण. हे कठीण जातं आहे, ते कठीण जातं आहे, बोर्डाची परीक्षा आली आहे, अमकं आहे तमकं आहे, बोर्डाचे पेपर सोडवायचे आहेत, ते तपासून आणायचे आहेत. म्हणजे काय आहे हे? तप आहे, तप. जे आपलं कर्तव्य कर्म पूर्ण करण्यासाठी कार्य केलं जातं, प्रोसेस केली जाते, त्याच्यासाठी जो घाम गाळावा लागतो, जे आत्मसंयमन करावं लागतं, या सगळ्याला तपच म्हणतात. या सगळ्याला तप म्हणतात. 10 ठिकाणी जा, खस्ता खा, ते घडवून आणा, करा. या सगळ्याला तप म्हणतात.
सारखा आपण बाहेर मोहाच्या गोष्टी आहेत म्हणून बाहेर पळत असतो, तिकडे ते मन धावतं सारखं आणि बुद्धी पण काम करेनाशी होते. म्हणून आपल्याला काय पाहिजे, काय काय गुण असायला पाहिजेत. मानसतप का करायचं आहे? कारण मन हे अतिशय नाजूक इंद्रिय आहे आणि सगळी आपली आयुष्याचं तप ते वाया घालवून टाकतं. दयाळूपणा, सर्वांच्या विषयी प्रेम वाटलं पाहिजे, अंतःकरण दयाळूपणाने भरून गेलं पाहिजे आपलं. त्यानंतर नेहमी मौनम सर्वार्थ साधनम, खूप बडबड करू नाही, अनेक गोष्टी सुटतात. कमी बोललं, एखादा मुद्दा मांडला की आपल्या गोष्टी सगळ्या सुटतात. मनाच्या संमतीने आपल्या वाणीचं मौन आलं पाहिजे. म्हणजे मी आता मौन पाळणार आहे, मी बोलणार नाही, मग हातवारे करायचे, मला या कपाटातलं हे दे, त्या कपाटातलं ते दे. हे जे वाणीचं मन आहे ते खोटं आहे. असं नाही तर कोणचं हे पाहिजे आपलं तप की मनातून आलं पाहिजे, मनातून. आणि हे मौन म्हणजे काय, तर आपण त्या दिवशी भगवंताचं मनन करतो आहोत. म्हणून इतर विषयात जाऊ नये, डोळे मिटलेले असं मौन आहे आपलं. शक्यतोवर एकच दिवस मौन पाळणार आहे, महिन्यातनं एकच दिवस पाळा पाहिजे. तर बाह्य जगताशी ध्यान करत असताना आपला संबंध तुटावा म्हणून ते 10 मिनटं 15 मिनटं किंवा महिन्यातनं एक दिवस काय जे काय आपण ठरवलं असेल ते मौन पाळावं. आणि अशा रीतीने इथे हे तप मौन वगैरे सांगून आपल्याला इथे तपाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि तप कशाला म्हणतात हे सुद्धा आता आपल्या लक्षात निश्चितच आलं असेल. मग पुढच्या श्लोकात 3 प्रकारची माणसं, ती त्रिगुणात्मक माणसं कसं कसं तप करतात आपल्याला माहितीच आहे हे सगळं, पण ते दिलेलं आहे. पण आता आज आपण इथे थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आज इथे आपले 16 श्लोक संपले.